अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्याच माहिती कालपासून आपल्या श्रावण महिन्यात सुरुवात झाली आहे. आता श्रावण महिना सुरू झाला म्हटल्यावरती सगळे सण वार व्रत वैकल्यांनी देखील सुरुवात होणार आहे. आता सर्वात प्रथम श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार कधी आहे तर येणाऱ्या 17 ऑगस्टला आपला पहिला श्रावणी सोमवार असणार आहे. आता यंदा पहिला श्रावणी सोमवार खूप खूप खास असणार आहे, कारण की यंदा पहिल्या श्रावणी सोमवारीच आपली नागपंचमी सुद्धा आलेली आहे. तर यंदा येणाऱ्या 17 ऑगस्ट 2026 पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हा सोबत असणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा दुर्मिळ योग आहे आणि खास योग आहे की आपल्याला श्रावण सोमवारी महादेवांच्या सेवेसोबतच आपल्याला नागदेवतेची सुद्धा पूजा अर्चा करायची आहे, सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी चुकून सुद्धा करायच्या नाही आहेत, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या नागपंचमी दिवशी आपण केस धुवावे की नाही याबद्दल खूप जणांचे परत प्रश्न आलेले आहेत. तर याबद्दल देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हो, काल सर्पदोष जर तुमच्या कुंडलीमध्ये जर असेल तर त्यावर सुद्धा काय उपाय करावा आपण या दिवशी याबद्दल संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की आता श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार आहे 17 ऑगस्टला येणाऱ्या. आता या दिवशी नागपंचमी सुद्धा आलेली आहे. नागपंचमी आपणास माहिती असेल की या दिवशी आपण नागदेवतेची पूजा अर्चा करत असतो. नागदेवतेची प्रतिमा असेल, फोटो असेल किंवा आपण तांदळाने किंवा अष्टगंधाने त्यांची पूजा मांडणी करतो. आता पूजा मांडणीचा उद्या किंवा परवा व्हिडिओ येईलच आपल्या नागपंचमीचा, पण तरी सुद्धा एक ओरली तुम्हाला सांगते की आपण या दिवशी पूजा मांडणी घरामध्ये करतो. नागदेवतेंची आपण आरास मांडत असतो, आकृती काढत असतो, त्यांची पूजा अर्चा करतो, नैवेद्य दाखवत असतो. आता ज्यांच्या घराजवळ नागदेवतेंची वारुळ असतात, त्यांचे जे घर असतात त्याला वारुळ म्हणतात नागदेवतेच्या घरांना. ते वारुळ जर घराजवळ असेल तर त्याची सुद्धा जाऊन तिथे पूजा अर्चा करतात. आता ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस मी तुम्हाला सांगते, त्यावेळेस आमच्या घराजवळ वारुळ असायचं नागदेवतेचं. त्यावेळेस मी आईसोबत जाऊन तिथे नागदेवतेची पूजा अर्चा करायची. पण आता इथे शहरामध्ये वारुळ वगैरे काही बघायला मिळत नाही. त्यामुळे घरीच आपण दिंडोपणे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जर आपण घरच्या घरीच नागदेवतेची पूजा मांडणी करून आकृती वगैरे काढून जर शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा घरामध्ये जर केली तर खरंच नागदेवतेचा भरभरून आपला आशीर्वाद प्राप्त होतो. आता थोडक्यात तुम्हाला नागदेवतेबद्दल किंवा नागपंचमीबद्दल तुम्हाला माहिती देते. तर सर्वप्रथम तुम्हाला एक सांगते की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नागांची पूजा करणं हे अनेक प्रकारे केली जाते. नागांची पूजा सर्वप्रथम कशा प्रकारे, तर शिवशंकर आपल्या गळ्यामध्ये नाग धारण करतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सोबत भगवान विष्णू शेष नागाच्या शैयेवर ते पहुडलेले असतात, म्हणजे शेष नागावरती ते बसलेले असतात, हे आपणास माहिती असेल. सोबत गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो. त्यामुळे नागाची अशा प्रकारे संपूर्ण देवी देवतांच्या द्वारे पूजा अर्चाही होत असते. त्यांना तेवढा मान दिलेला आहे त्यांच्यामध्ये. तर ही एक त्याच्या मागची आपली एक प्रथा आहे किंवा खरंच आपले देवी देवता सुद्धा नागदेवला त्यांना योग्य मान दिलेला आहे. त्यांनी त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा त्यांच्या जवळ सुद्धा त्यांनी मान दिले आहे. त्यामुळे आपण सुद्धा नागदेवतेची मनापासून या दिवशी पूजा अर्चा करायची आहे. आता पौराणिक कथानुसार नाग जे आहे ते काश्यप व कद्रू यांचे पुत्र आहेत. यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत. आता अष्टनागांची सुद्धा पूजा करतात कोणी कोणी या दिवशी, जे आपण पाटावरती काढतो अष्टनाग. कोणी कोणी काय करतात, नाग नागिन त्यांची पिल्लं काढून पूजा अर्चा करतात. पण काही जण अष्टनाग करतात, त्यांची पूजा करतात. आता अष्टनाग कुठले कुठले आहेत, तर अष्टनाग असे आहेत ते अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक म्हणजेच कालिया. कुलिक म्हणजे कालिया. हे आहेत आपले अष्टनाग. या अष्टनाग जे आहे ते संपूर्ण अष्टनाग आपले ह्या प्रसिद्ध आहेत या अष्टनागांमध्ये. आता ते झालं. आता श्रावण शुक्ल पंचमी, श्रावण शुद्ध पंचमी जी आहे, शुक्ल पंचमी जी या दिवशी नागपंचमी साजरी होत असते. आता आपणास माहिती आहे. पण ही कशी साजरी व्हायला लागली आपणास माहिती आहे काय मागचं कारण? कारण की आपणास माहिती आहे का की ज्या वेळेस आपल्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा जो काही आपला नाग होता तो सगळ्या गोकुळवासियांना त्रास द्यायचा. म्हणजे तो नाग, कालिया नाग जो होता तो एवढा म्हणजे विषारी होता की सध्या त्याच्या फुत्करणाने सुद्धा सगळं काही नाश होत होतं. म्हणून इतका तो भयानक नाग होता कालिया, आणि तो यमुनेच्या डोहामध्ये राहायचा आणि तिथल्या गोकुळवासियांना त्रास द्यायचा. मग हे त्याचा त्रास वरचेवर वाढत गेला. त्याच्यानंतर काय केलं, भगवान श्रीकृष्णांनी त्या कालिया नागाचा म्हणजे त्या कालियानागासोबत त्यांनी युद्ध केलं आणि कालियानागाला मारून टाकले. आणि त्याच्यानंतर गोकुळवासियांना एक प्रकारे त्यांनी संरक्षण प्राप्त करून दिलं आणि गोकुळवासियांचे प्राण वाचवले भगवान श्रीकृष्णांनी. त्याच्यामुळे ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालियानागाचा वध केला किंवा मारलं, तो दिवस कुठला होता, तर तो श्रावण महिन्यातला श्रावण शुक्ल पंचमी हा दिवस होता.
तर अशा प्रकारे या दिवशी नागपंचमी साजरी व्हायला लागली आणि अशा प्रकारे त्या दिवसापासूनच संपूर्ण म्हणजे त्या दिवशी पौराणिक कथेनुसारच त्या दिवसापासूनच संपूर्ण जी काही जनता आहे किंवा जे काही लोक आहेत ते नागदेवतेची पूजा अर्चा करायला लागले. त्या दिवसापासून त्यांनी पूजा मांडणी असेल, बारुडाची पूजा असेल, त्यांना दूध लाह्या अर्पण करणं असेल, पंचोपचार शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची पूजा अर्चा करणं असेल, हे सगळे करण्यासाठी त्यांची सुरुवात झाली होती त्या ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालीनागाचा वध केला त्या दिवसापासून. तशा प्रकारे याच्या मागे भरपूर साऱ्या पौराणिक कथा आहेत. जसं आता मला कळालं तसे मी तुम्हाला तात्पर्य थोडंफार सांगितलं, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता ही मेन मुद्द्यावर तो म्हणजेच काय, नागपंचमी. आपणास माहिती असेल की नागपंचमी ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये साजरी होत असते. आता आपल्या महाराष्ट्राच्या साईडला भरपूर मोठ्या प्रमाणात साजरी होती नागपंचमी. म्हणजेच पंचमी आली की सगळ्या ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत किंवा ज्या म्हणजे ज्या सासरी गेलेल्या मुली आहेत त्यांना वेध लागतात ते माहेरी जाण्याची. आपणास माहिती असेल, तुमच्याकडे प्रथा आहे की नाही माहिती नाही, पण पंचमी आली, नागपंचमी आली की सगळ्या माहेरवाशीं जे आहेत ते सगळे आपल्या माहेरी जात असतात. आता जातात की नाही माहिती नाही, पण पहिले जात होत्या आणि गावाकडे जायचं, आईकडे माहेरी जायचं. तिथे मस्तपैकी आई साडी आपली ओटी भरत असते मुलीची, ती माहेरवाशीन आली असते त्याच्यामुळे ओटी भरणं, तिला हिरव्या बांगड्या घालणं, साडी तिला अर्पण करणं, म्हणजे ओटी वगैरे देणं असते मुलीला, ते देणं असेल, हातावर मेहंदी काढणे, नेलपेंट लावणे, एक प्रकारे एक वेगळाच पहिलेच्या काळामध्ये खूप एक वेगळाच प्रकारे तो सण साजरा व्हायचा. आता ते बघायला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नागपंचमीला झोका खेळणं हे खूप खूप प्रसिद्ध होतं त्यावेळेस. लहानपणी खूप झोका आम्ही पण खेळलो आहे लहानपणी. आता तर खरं सांगते मुलांना बघायला सुद्धा हे मिळत नाही. आता आपण जर हा सण साजरा केला नागपंचमी, तर आपल्या मुलींना कळणार आहे हा सण काय आहे, मुलांना कळणार आहे. खरं सांगते, जर आपण सुद्धा शहरामध्ये राहून या संस्कृती जर विसरलो तर आपल्या मुलांना सुद्धा ही नागपंचमी काय असते, या दिवशी काय करायचं असते माहिती सुद्धा पडणार नाही. म्हणून सांगते की आता सुद्धा गावाकडे जर बघितलं ना, तर सगळ्या महिला ज्या आहेत त्या सासरी आहेत त्या सगळ्या माहेरी येतात. मस्तपैकी आपल्या आईसोबत माहेरामध्ये आपल्या मैत्रिणींसोबत असेल, नातेवाईकांसोबत मस्तपैकी झोका खेळणे असेल, मनसोक्त झोका खेळायचं, दिवसभर हातावर मेहंदी काढणे, बांगड्या भरणे, छान छान नवीन साड्या घालणे, कपडे घालणे, खूप छान पद्धतीने नागपंचमी साजरी होत असते. नागदेवतेंची पूजा अर्चा करणे, उपवास करणे, भावाचा उपवास, या दिवशी भावासाठी उपवास, कारण की नागदेवतेला एक भाऊ म्हणून सुद्धा पाहिलं जातं आणि म्हणून त्याची एक भाऊ म्हणून या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावासाठीही उपवास देखील करत असते. तुमच्याकडे ही पद्धत आहे का नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्याकडे तर आहे, नागपंचमीला भावासाठी उपवास केला जातो, नागदेवतेची पूजा अर्चा देखील केली जाते. आता अजून एक महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे काय, तर नागपंचमी दिवशी काही गोष्टी आहेत ज्या वर्ज्य कराव्या लागतात, टाळाव्याच लागतात. काही ठिकाणी खूप प्रथा आहे, काही ठिकाणी पाळतात, काही ठिकाणी पाळत नाहीत. तर सगळ्यात महत्वाचं, नागपंचमीला असं म्हटलं जातं किंवा शेतीमध्ये नांगरणी सुद्धा करू नये. कारण की जे वारुळ असतात, जे नागांचे काही घर असतात, सापाचे नागांचे जे काही घर आहे, वारुळ आहे, ते त्याच्यामध्ये येऊ शकतात, ते मोडू शकतात. म्हणून या दिवशी म्हणजे नागपंचमी दिवशी आपल्याला सकाळी उठल्यापासून सूर्योदयापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला नागदेवतेला किंवा कुठल्याही त्यांच्या घराला असेल, त्यांच्या पिल्लांना असेल, काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. तसं तर आपण वर्षभर काळजी घ्यायची असते, पण नागपंचमीला विशेष आपण काळजी घ्यायला पाहिजे की त्यांच्या घराला, त्यांना कुठल्या इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे शेतामध्ये नांगरणी या दिवशी केली जात नाही. कुठल्या प्रकारचा चारा कट केला जात नाही. आदल्या दिवशी सगळं काही नांगरणी असेल, चारा कट करून ठेवणे असेल जनावरांसाठी, ते करून ठेवतात. कारण की झाडं झुडपांमध्ये सुद्धा नाग असतात, त्यांची घरं असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा इजा पोहोचू शकते चारा वगैरे काढताना. त्याच्यामध्ये चारा काढला जात नाही, कापणी केली जात नाही आपल्या. आणि त्यासोबतच आपल्याला माहिती असेल किंवा या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आपल्या काही गावाकडे प्रथा आहेत बघा. ते म्हणजेच काय की या दिवशी चुकूनही आपल्याला चाकूने विळीने चिरायचं नसतं, कापायचं नसतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी गॅसवर तवा ठेवायचा नसतो आणि कढई सुद्धा ठेवायची नसते. अशी आपल्या पौराणिक समजुती आहेत, संस्कृती आहेत. आणि या प्रथा, खरं सांगते, तुमच्याकडे जी प्रथा आहे, परंपरा, त्या पद्धतीने तुम्ही नागपंचमी साजरी करावी, ते नियम पाळावे, हे तुम्हाला सांगते. पण आपल्याला असं म्हणतात की बा या दिवशी चिरणं, कापणं, गॅसवर तवा ठेवणं, कढई ठेवणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे. हे चुकून सुद्धा आपल्याला करायचं नसतं. त्याच्यामुळे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी आता श्रावण सोमवार आहे, उपवास देखील असणार आहे. त्याच्यामुळे खूप लोकांना कोडं पडणार आहे की या दिवशी आता आपल्याला गॅसवर तवा किंवा कढई ठेवता येणार नाही, कापायचं चिरायचं सुद्धा करता येणार नाही. तर कसं श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा, कसं करायचं.
तर यासाठी काय करतात की आदल्या दिवशीच चिरणं कापण्याचे जे काही गोष्टी असतात, भाजी चिरणं वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कापून ठेवू शकतो आपण आदल्या दिवशी, ते आदल्या दिवशीच कापून ठेवतात. आणि नागपंचमीच्या सकाळी सूर्योदयापासून ते रात्री म्हणजे रात्रीपर्यंत ते कापणं, चिरणं, तवा, कढई गॅसवर ठेवणं हे सगळं काही बंद करतच नाहीत कसल्या प्रकारचं. या दिवशी काही ठिकाणी मान असतो किंवा चपाती भाजी म्हणजे तव्यावर चपाती भाजण्यापेक्षा किंवा काही कापणं चिरण्यापेक्षा सरळ सरळ उकडीचे काही काणवले असतात, काणवले खूप लोकांना माहिती आहे, ते काणवले केले जातात, उकडीचे पदार्थ केले जातात. पुरणाचे दिंड सुद्धा प्रसिद्ध आहेत बघा, पुरणाचे दिंड वाफवून केले जातात, ते सुद्धा प्रसिद्ध आहेत. नाहीतर तुम्ही चिकुल्या वगैरे बघा, जे वरणफळं म्हणतात ते सुद्धा या दिवशी करतात खूप जण, कारण की चिरायचं कापायचं नसतं. आता ते काही जे आपण कापण्या करतो चपातीच्या वगैरे त्या करून वरणफळासाठी, ते आपण आता इतर दुसऱ्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा आपण सकाळी सूर्योदयाच्या आधी लवकर उठून 4-5 वाजता उठून जर आपण सगळं चिरणं कापणं करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. कारण कसं आहे, आपला दुसरा दिवस कधी चालू होतो, आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सकाळी सूर्योदयाच्या नंतरच आपला दुसरा दिवस चालू होतो. असं नाही की रात्री 12च्या नंतर चालू होतो, असं नाही. सकाळी सूर्योदयाच्या नंतर आपला दुसरा दिवस चालू होतो. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी 17 ऑगस्ट सकाळी लवकर उठावं. सकाळी तुम्ही 4-5 वाजता उठा, सगळे चिरणं कापणं वगैरे सगळं काही जे काही करून घ्या. आणि सूर्योदय झाला की सूर्योदयापासून ते रात्रीपर्यंत आपण काही सुद्धा चिरायचं नाही, कापायचं नाही, काही सुद्धा करू नका. हे तुम्ही नियम अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नागपंचमी साजरी करू शकणार आहे. ते झालं. आता काही काही जणांकडे काय पद्धत आहे, किंवा दिवसभर म्हणजे सकाळपासून उठल्यापासून काही चिरणं कापणं किंवा तवा वगैरे गॅसवर ठेवला जात नाही, आणि फक्त वारुळाची पूजा करून येईपर्यंत वारुळाची पूजा करणे किंवा घरात नागाची पूजा झाल्यानंतरच गॅसवर तवा वगैरे किंवा कापणं चिरणं केलं जातं, अशी पद्धत आहे. काही ठिकाणी सकाळी दिवसभर काहीच केलं जात नाही, रात्री सुद्धा केलं जात नाही, दुसऱ्या दिवशी केलं जातं मग तवा ठेवणे किंवा सर्व काही चिरणं कापणं केलं जातं, अशी पण प्रथा आहे. तुमच्याकडे जी परंपरा आहे, प्रथा आहे, तुमच्या आजीना, पंजीना, सासूना वगैरे सगळ्यांना विचारा, त्या पद्धतीनेच तुम्ही ती फॉलो करा. आता अजून एक प्रश्न आला की ताई, नागपंचमी दिवशी केस धुणे असं म्हणतात. तर खरंच सांगते, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, श्रावण सोमवार पण आहे, हे पण खूप पाळतात की बा श्रावण सोमवारी केस धुणे, नागपंचमी दिवशी केस धुणे, ही पण खूप म्हणजे ऐकण्यात येतं. तर मी एकच सांगेन, तुमच्याकडे परंपरा ती प्रथा आहे केस न धुण्याची श्रावण सोमवारी किंवा नागपंचमीला, तर तुम्ही धुवू नका. पण मी एकच सांगते की असं कुठं सुद्धा म्हणजे आता सध्या हे पाळणं शक्य नाही आहे. कारण की कसं आहे, आपण जर मासिक पाळीचा आपला 4था दिवस आहे, आपल्याला 5वा दिवस, आता समजा मासिक पाळीचा 5वा दिवस आहे, 4था दिवस आहे, मग आपण डोकं धुवायचं नाही का? तसंच घाणेरडं राहायचं का? समजा आपल्याला 5व्या दिवशी काही त्रास होत नाही, पण आपल्याला 4थ्या दिवशी डोकं धुवावं लागतं, 5व्या दिवशी पण डोकं धुवावं लागतं. आपण काही आंघोळच करायची नाही का? आता आपल्याला पण देवपूजा करायची आहे, भगवान शंकरांची आराधना असेल, पूजा मांडणी असेल, करायचं आहे, मग कशा पद्धतीने करणार आपण? तर मी एकच सांगते, तुमच्याकडे खरंच नियम पाळत असेल ना कडक पद्धतीने, तर तुम्ही पाळा. पण मी एकच सांगते की नाही पाळलं तरी सुद्धा चालेल, तुम्ही केस धुवू शकता. शुद्ध होऊन, स्वच्छ होऊन, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्वच्छता पाळून तुम्ही ते व्रत, वैकल्य, उपासना करा. तेव्हाच तुम्हाला उत्साह वाटेल ते करण्यासाठी, आणि एक प्रकारे ऊर्जा निर्माण होईल तुम्हाला ते करण्यासाठी. घाणेरडे अस्वच्छता ठेवून तुम्ही कुठल्या प्रकारचं जर तुम्ही सेवा केली किंवा कुठलेही व्रत वैकल्य केलं, ते तुम्हाला धार्जिन होणार आहे का? तुम्हीच विचार करा. तुम्हाला सुद्धा आळस येणार, हे होणार, ते होणार. त्याच्यापेक्षा असं तर सध्या तरी मी पाळणं शक्य नाही, मी खरंच सांगतो तुम्हाला. कारण की अजून एक नियम असतो किंवा नागपंचमी दिवशी नखे कापायची नसतात, केस कापायची नसतात, हे पण नियम पाळले जातात. दाढी केली जात नाही, हे पण आहे. जे काही चिरणं कापण्याच्या वस्तू, ज्या काही इतर सर्व गोष्टी त्या सगळ्या काही त्या दिवशी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत, ही नक्कीच कटाक्षाने आपण पाळायला पाहिजेत. तुम्हाला जेवढं पाळणं होईल तेवढं पाळा, एवढं सांगेल. फक्त मनापासून आपल्याला या दिवशी नागपंचमीला आपल्याला नागदेवतेंची पूजा अर्चा करायची आहे, त्यांच्याकडे आपल्याला विनंती करायची, प्रार्थना करायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला भगवान शंकरांनी सुद्धा या दिवशी रुद्राभिषेक असेल, श्रावण सोमवारचा उपवास आहे, शिवलीलामृताचं पारायण आहे, जे काही तुम्हाला जमेल त्या सगळ्या भगवान शंकराच्या दिवशी सेवा सुद्धा करायच्या आहेत. त्यामुळे सांगते आहे. आता अजून एक मी तुम्हाला सांगते, किंवा खूप लोकांना प्रश्न मिळेल की आम्ही बाहेरचं मेसचं वगैरे खातो, मग कसं करायचं? तर मी एकच सांगते, एवढं काही कोड्यात पडू नका. फक्त आणि फक्त सेवा आणि व्रत वैकल्य करताना सेवेला जास्त महत्व द्या, मंत्रसूत्र पारायण करण्याला जास्त महत्व द्या. कसं आहे, नियम जर आपण ऐकले ना, तर ते नियम ऐकूनच आपण ते व्रत पण करत नाही, सेवा पण करत नाही, काहीच करत नाही. नको बाबा ते पाळणं, आपल्याला पाळणं शक्य होणार नाही, आणि एखादा नियम जर मोडला तर आपल्याला पाप लागेल, अशी पण भीती निर्माण होते. मग अशा पद्धतीने खूप लोक ते व्रत पण करत नाही, पूजा पण करत नाही. मग असं करू नका. नियमांचं म्हणजे एक बंधन आहे, ते तुम्हाला जेवढं होईल तेवढं शक्य तेवढं तुम्ही पाळा. नाही शक्य झालं तर सरळ सरळ फक्त देवांची विनंती करायची, क्षमा याचना करायची, आणि आपण आपली मनोभावे श्रद्धेने त्यांची फक्त पूजा करायची पवित्र मनाने. बस एवढं जरी केलं तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे. फक्त एवढं सांगेल की बा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही सर्व काही करायला हरकत नाही.
केस धुण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. अजून पण एक प्रथा आहे बघा खूप प्रचलित, ती म्हणजे काय, नागपंचमीला केस विंचरायची नसतात. आता मला एक सांगा, आपण झोपेतून सकाळी उठतो त्यावेळेस आपला केस काही व्यवस्थित असतात का? तर नाही. तर आपण केस जर विंचरता, खूप लोकांना जॉबला जायचं असतं, कोणाला कामाला जायचं, कोणाला बाहेर पडायचं आहे, तर स्त्रियांनी केस जर नाही विंचरले तर कसं होईल या दिवशी? तर म्हणतात की केस विंचरला गुंता सुद्धा फेकायचा नसतो वगैरे, म्हणून केस विंचरायची नाही. तर ही प्रथा आता तरी पाळणं शक्य होणार आणि पहिल्याच्या वेळेस असेल. पहिल्याच्या वेळेस आता खेडेगावामध्ये सगळेजण राहत होते त्यावेळेस म्हणजे म्हणतात ना की बा वेगळ्याच काही गोष्टी होत्या त्यावेळेस ते नियम पाळले जायचे. पण आता पाळणं होत नाही. कोणाला जॉब आहे, कोणाला कुठे जायचं असतं, कोणाला कुठे जायचं असतं. त्याच्यामुळे केस विस्कटलेले घेऊन अवतार घेऊन आपण बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे सांगते की जेवढं शक्य होईल तेवढे नियम पाळा. जमलंच तर या दिवशी चिरणं, कापणं, तवा गॅसवर ठेवणं, कढई ठेवणं, हे जर तुम्हाला पाळतं तर नक्कीच पाळा. फक्त आपली नागपंचमीची पूजा होईपर्यंत तरी का होईना तेवढं नियम पाळा. त्यानंतर तुम्ही जर आपण नागपंचमीची पूजा वगैरे झाली, नैवेद्य वगैरे सगळं काही झाल्यानंतर मग तुम्ही जर संध्याकाळी जर केलं तर ठीक आहे, चालेल. पण नागपंचमी दिवशी आपण होईल तेवढं नागदेवतेला, त्यांच्या घरांना किंवा त्यांच्या पिल्लांना काही त्रास होईल अशा प्रकारे आपल्याला कुठल्या प्रकारे त्यांना इजा पोहोचवायची नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या दिवशी नागपंचमी दिवशी हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. आणि नक्की सांगते की श्रावण सोमवार नागपंचमी खूप छान उत्साहाने साजरी करा आणि जमलंच तर आपल्या घरामध्ये एक झोका नक्कीच बांधा. मुलं मुली असतील तर नक्कीच सांगा त्यांना आपली ही संस्कृती पण सांगा नागपंचमीची, आणि त्यांना सुद्धा तुम्ही सुद्धा खेळा झोका आणि तुमच्या मुलांना सुद्धा खेळायला लावा, कारण की त्याच्याशिवाय पंचमी हा सण साजरा झाल्यासारखं वाटत नाही. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच थोडा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.